ठिणग्यांमधली सगळ्यात एक महत्त्वाची ठिणगी आज पडली आणि त्याचं कारण होतं मुंबई गोवा महामार्गावरचे खड्डे। याच खड्ड्यांवरून महायुतीतली खतखत समोर आली। महायुतीमधले कोकणातले दोन नेते एकमेकांना भिडले। दरवर्षी खरं तर गेले काही वर्ष गणपती आले की चाकरमान्यांना अपूर्ण असलेल्या मुंबई गोवा हायवेवरूनच गावाला जावं लागतं। यावर्षी मात्र खड्ड्यांवरचा वाद थेट महायुती तुटणार का इथपर्यंत येऊन ठेपलाय। काय फक्त चमकेगिरी करण्यापेक्षा शायनिंग मागण्यापेक्षा खऱ्या अर्थानं काम झालं पाहिजे तिथे। कित्येक वर्ष उद्धव ठाकरेजींच्या नेतृत्वात मंत्री होते, काय केलं? कधी कोणतं काम केलंय? अजून अनेक पूल झाले नाहीत, अनेक ब्रिजेस झाले नाहीत। जे एका बाजूला रस्ता आहे त्याच्यामध्ये खड्ड्यामध्ये सगळे रस्ते आहेत, रस्ताच नाही आहे अशी अवस्था आहे। काय केलंय? काहीच कोकणासाठी केलं नाही आणि मोठमोठ्या भुसाऱ्या करत असाल तर चालणार नाही। खरं तर त्यांचा राजीनामा आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी घ्यायला पाहिजे। कुचकामी मंत्री आहे, मी डायरेक्ट सांगतोय आज युती असताना देखील। ते उद्धवजी होते, त्यांनी त्यांना फार महत्व दिलं, आता कोण महत्व देणारे राहिले नाहीत, विसरून जा आता ते सगळं। निमित्त होतं रक्षाबंधनाचं, पण सुरू झाला शिमगा। तोही अस्सल दोन कोकणी नेत्यांमध्ये, शिवसेनेचे रामदास कदम आणि भाजपचे रवींद्र चव्हाण। आणि मुद्दा होता मुंबई गोवा हायवेचा। आडवान तिडवा खड्डा चंद्रवानी पडलाय ग, मेला कंत्राटदार हसतोय कसा की कोकणकर पडला ग। यंदाचा गणेशोत्सवही अशाच खड्ड्यांमधून घरी जावं लागणार म्हणून कोकणवासीय संतापले आहेत। आणि त्याच रागाचा धागा पकडून सत्तेत असलेल्या रामदास कदमांनी हायवेची जबाबदारी असलेल्या मंत्री रवींद्र चव्हाण यांना मंत्रिमंडळातून हाकलण्याची मागणी केली। आणि अर्थातच दोघांमध्ये सुरू झाला आरोप प्रत्यारोपांचा शिमगा। नाही फक्त चमकेगिरी करण्यापेक्षा शायनिंग मागण्यापेक्षा खऱ्या अर्थानं काम झालं पाहिजे तिथे। अजून अनेक पूल झाले नाहीत, अनेक ब्रिजेस झाले नाहीत। जे एका बाजूला रस्ता आहे त्याच्यामध्ये खड्ड्यामध्ये सगळे रस्ते आहेत, रस्ताच नाही आहे अशी अवस्था आहे। तर नुसती पाहणी नको कशासाठी? खरं तर त्यांचा राजीनामा आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी घ्यायला पाहिजे। कुचकामी मंत्री आहे, मी डायरेक्ट सांगतोय आज युती असताना देखील। कारण कोकणवासियांचे हाल आम्हाला बघत नाही, कोकणाची माणसं आम्हाला जाब विचारतायत, रामदास भाई तुम्ही काय करताय? आम्ही सण किती, आम्हाला पण सण मर्यादा आहेत। कित्येक वर्ष उद्धव ठाकरेजींच्या नेतृत्वात मंत्री होते, काय केलं? कधी कोणतं काम केलंय? एक काम करून दाखवलंय असं दाखवा ना। एक काम केलंय, मी हे काम केलंय 35-40 वर्षामध्ये। काय केलंय? काहीच कोकणासाठी केलं नाही आणि मोठमोठ्या भुसाऱ्या करत असाल तर चालणार नाही। ते उद्धवजी होते, त्यांनी त्यांना फार महत्व दिलं, आता कोण महत्व देणारे राहिले नाहीत, विसरून जा आता ते सगळं। सरकारमधल्या दोन नेत्यांमध्येच अशी जुंपलेली असताना विरोधकांनाही आयतं रान मिळालं। मुंबई आणि गोवा महामार्गाचं दुःख हे कायम आहे। विशेषतः गणपतीचा सण आला की त्या रस्त्यावरून कोकणाकडे गोव्याकडे जाणारे आपले जे मराठी बांधव आहेत त्यांचे काय हाल होतात त्याचा मी स्वतः एक साक्षीदार आहे। कारण मी स्वतः कोकणात गावाला जातो गणपतीसाठी, मला माहिती आहे। आत्ताच मी घरी चर्चा करत होतो की रस्ते एवढे खराब आहेत, पोचायचं कसं आपण, हे हाल आहेत। सगळा पैसा रस्त्यांच्या खड्ड्यात जातोय ठेकेदाराच्या माध्यमातून आणि या सरकारच्या खिशात जातो। बरोबर आहे, तसंच केलं पाहिजे। कारण ज्या पद्धतीनं रवींद्र चव्हाण काम करतायत सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये, त्याचा निधी यावर्षीचा 1600 बजेटमध्ये त्याला 1600-1700 कोटीचं प्रोव्हिजन आहे आणि 30-30 हजार कोटी रुपयाचे टेंडर्स काढले गेलेले आहे। अभो टेंडर काढले गेलेले 8-10% हे धंदे करतायत हे लोक। रवींद्र चव्हाण सार्वजनिक बांधकामामध्ये अधिकाऱ्यांच्या बदल्या, रस्त्याचे टेंडर्स रवींद्र चव्हाण यांनी बाजार मांडलेला आहे। आणि देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे रामदास भाई बरोबर बोलले। रामदास कदम आमचे जुने मित्र आहे, खरे बोलले ते। त्यांचं जे खातं आहे PWD खातं ना, त्या खात्याची काय हाल आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये। कशा पद्धतीनं गड्डे पडले रस्त्यावर, कशा पद्धतीनं ग्रामीण भागामध्ये रस्त्यासाठी पैसे नाही, पांढर रस्त्यासाठी या राज्य शासनाने पैसे दिले नाही। त्याच्यामुळे जे रामदासजी कदम बोलले खरी गोष्ट आहे। मुंबई महामार्गाची निविदा निघाली 2011 मध्ये। 2013 साली महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली। 2022 मध्ये महामार्ग पूर्ण होण्याची अपेक्षा होती, पण 2024 उजाडल्यानंतरही रस्ता अपूर्णच आहे।
12 वर्ष सातत्यानं ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळं आणि ठेकेदार सोडून गेल्यामुळं आपल्या रस्त्याची ही परिस्थिती आहे. परंतु ते काय आम्ही खोटं कारण सांगत नाही. जसं आम्ही बाकीच्या कामांचं श्रेय घेतो तशी खड्ड्यांची देखील जबाबदारी घेतली पाहिजे. परंतु गडकरी साहेबांनी शब्द दिला आहे की येत्या डिसेंबरपर्यंत पूल सोडून सगळा रस्ता पूर्ण होईल. सरकार कुणाचंही असो, मंत्री कोणीही असो, मुंबई गोवा महामार्गावरचे खड्डे हे कधीच बुजत नाही, हेच सत्य आहे. महामार्गाच्या खड्ड्यांना बुजवण्यापेक्षा त्या खड्ड्यांमधून आपलं राजकारण कसं साधलं जाईल इतकाच एक कलमी कार्यक्रम दरवर्षी सुरू असतो. यंदाही तेच झालंय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.